नमस्कार. Next example is 3 sin x minus 2 cos x upon 5 minus 4 sin x minus cos square x. फर्स्ट सगळीकडे साइन आणि कॉसचं कॉम्बिनेशन आहे. आपल्याला एकाच फंक्शनमध्ये एकाच व्हेरिएबलमध्ये सगळं एक्सप्रेशन लागेल, म्हणजे साइन किंवा कॉस. आता इथे डायरेक्ट साइनचे किंवा कॉसचे फॉर्म्युले अप्लाय करून सिम्प्लिफाय करणं पॉसिबल आहे का आपल्याला इंटिग्रेशन बाय पार्ट्स इथे यूज करता येईल. आता इंटिग्रेशन बाय पार्ट्ससाठी काय लागतं की डिनॉमिनेटरमध्ये कॉम्बिनेशन म्हणजे प्रॉडक्ट ऑफ टू ब्रॅकेट असं आपल्याला तिथे लागणार. तर तसं प्रॉडक्ट ऑफ टू ब्रॅकेट दिसतंय का इथे? आता कॉस स्क्वेअर आहे -4 साइन +5 वगैरे अशा फॉर्मॅटमध्ये, म्हणजे इथे एका व्हेरिएबलमध्ये पण फंक्शन नाही आहे, पण कॉस अँड साईनची आयडेंटिटी आपल्याला माहिती आहे, त्यामुळे ती यूज करून आपण आयदर कॉसमध्ये और साईनमध्ये ते सगळं ट्रान्सफर करू शकतो. ते केल्यानंतर इथे जर आपण इथे सगळं साईनमध्ये केलं सपोज, बिकॉज साईनचं कॉसमध्ये का नको सांगते, कारण आपल्याला जर सबस्टिट्यूशन करायचे आहे तर कॉस dx हे साईनचं डेरिव्हेटिव्ह होतं ते dt मध्ये ट्रान्सफर होईल म्हणून. सो कॉसचं साईनमध्ये कन्वर्ट केलं तर स्क्वेअर आणि मग ते क्वाड्रॅटिक इक्वेशन सारखं दिसेल. क्वाड्रॅटिक इक्वेशन आपण दोन फॉर्मॅटमध्ये घेऊ शकतो, म्हणजे तिथे आपल्याला डायरेक्ट फॉर्म्युले अप्लाय करायचे आहेत का बाय पार्ट्स करावं लागेल हे नंतर लक्षात येईल आपल्या. आधी आपण काय करणार आहोत, साईनचं कॉसमध्ये किंवा कॉसचं साईनमध्ये कन्वर्ट करायचं आहे. आता ते काय करायचं हे एक्झाम्पल बघून ठरवायला लागेल. आता इथे सगळीकडे व्हेरिएबल साईन आहे, तर इथे साईनच राहिलं तर जास्त इझी आहे. आणि आधीच्या एक्झाम्पलमध्ये आपण बघितलं होतं बघा, तेव्हा एक्स स्क्वेअरच्या ठिकाणी आपण के सबस्टिट्यूट केला तर पण ते फंक्शनसाठी केलं होतं, इंटिग्रेशनसाठी नाही. मी नेहमी सांगितलंय तुम्हाला तिथे की ते फंक्शनसाठी केलेलं आहे, इंटिग्रेशनसाठी नाही. कारण एक्स स्क्वेअर तसंच ठेवून सुद्धा तुम्ही इथे अगदी सॉल्व्ह करू शकला असतात. ते एक्स स्क्वेअर घ्यायला आपल्याला कन्फ्युजन व्हायला नको पुढे, म्हणून आपण तिथे के फक्त एवढंच घेतलंय. आता इथे मात्र डायरेक्ट इंटिग्रेशनची सबस्टिट्यूशन आपल्याला करावी लागणार, बिकॉज साइन कॉस कॉम्बिनेशन आणि कॉस dx हे ॲब्सॉर्ब होऊ शकतं dt मध्ये. पण अजून एक कॉस स्क्वेअर आहे, तो सुद्धा आपल्याला साईनमध्ये जाणायला लागेल. सो कॉस स्क्वेअरचं आपण 1 - साइन स्क्वेअर असं इथे करून घेऊ. सो विच इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 3 sin x - 2 into cos x dx upon 5 - 4 sin x minus 1 - sin square x. Cos square x means 1 - sin square x. So I थोड़ा simplify करूँ, which is equal to numerator as it is 3 sin x - 2 cos x dx upon 5 minus 4 sin x minus -1 and minus plus sin square x. आता हे साइन मध्ये आलाय, cos dx dt मध्ये जाईल. सो sin square x -1 आणि +5 आहे, सो इथे 4 करून घेऊया. सो विच इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 3 sin x - 2 cos x dx. सगळं सिम्प्लिफाय करू, त्यानंतर आपण सबस्टिट्यूशन इंटिग्रेशनला करायचं. सो y - 1 4. आता लिहिताना क्वाड्रॅटिक इक्वेशन सारखं लिहूया, साइन स्क्वेअर एक्स फर्स्ट लिहूया, प्लस साइन आहे त्याला साइन स्क्वेअर एक्स दिस -4 sin x अँड 5 - 1 मीन्स +4. आता इथे बघितलं तर क्वाड्रॅटिक इक्वेशन दिसतंय. सो एक तर डायरेक्ट क्वाड्रॅटिक इक्वेशन सारखं सॉल्व्ह करता येईल किंवा इंटिग्रेशन बाय पार्ट्स सारखं कुठल्याही मेथडने गेला तरी आन्सर तेच यायला पाहिजे, म्हणजे ते दोन्ही मेथड बरोबर आहेत. सो इथे आता बघितलं तर सगळीकडे साइन साइन दिसतंय. आता इंटिग्रेशनमध्येच आपल्याला सबस्टिट्यूशन करावी लागेल, त्याशिवाय हा कॉस इथे व्हॅनिश होणार नाही. हे सेपरेटली घेऊन म्हणजे सेपरेटली आपण ती सगळी फंक्शन्स घेऊन साईनच्या ऐवजी टी किंवा के असं आपण म्हणून ते सिम्प्लिफाय होण्यासाठी सॉल्व्ह केलं वगैरे, तर ते वेगळी गोष्ट आहे. पण मग तिथे कॉस असता कामा नये. इथे कॉस आल्यामुळे आपल्याला जी सबस्टिट्यूशन करायची ती इंटिग्रेशनसाठी सबस्टिट्यूट करायला लागेल, तरच आपलं कॉस dx इथून निघून जाईल. कारण एक साईन मधलं आहे म्हणून साईनचं तुम्ही सगळं अप्लाय केलं तर इथे कॉस राहून चालायचं. त्यामुळे कॉसला जर व्हॅनिश करायचं असेल तर इंटिग्रेशनमध्ये सबस्टिट्यूशन करायला हवी. नेहमी जशी आपण करतो तशी सबस्टिट्यूशन करायची. सपोज साइन एक्सला जर आपण टी वगैरे घेतलं तर सगळं हे टी मध्ये क्वाड्रॅटिक इक्वेशन वगैरे होईल आणि कॉस dx dt मध्ये सगळं ॲब्सॉर्ब होऊन जाईल. त्यामुळे एक्झाम्पल बघून ठरवायचं की डायरेक्ट इंटिग्रेशनला सबस्टिट्यूशन लागणार आहे का नुसतं ते व्हेरिएबल थोडंसं आपण सिम्प्लिफाय करून घेतोय वगैरे, हे नीट बघायचं इंटिग्रेशन बाय पार्टसाठी पर्टिक्युलरली. ते बघायचं आणि मग ठरवायचं. इथे आता आपण सबस्टिट्यूशन करू. सो पुट sin x इज इक्वल टू टी.
That implies sine's derivative cos x dx is equal to dt. Therefore I becomes, या इंटिग्रल ला आपण I म्हटले असं म्हणू. I is equal to integration of 3t minus 2 cos x dx is dt upon this t square minus 4t आणि प्लस 4. आता इथे डायरेक्ट टी स्क्वेअर मायनस 4t आणि मध्ये आपण ऍडजस्ट करायचं कम्प्लिटिंग स्क्वेअर वगैरे ती मेथड यूज करता आली असती, पण केव्हा जर न्यूमरेटरमध्ये 1 असतं तर ती करता आली असती, कॉन्स्टंट असतं तर. म्हणजे इथे कॉन्स्टंट नाही, न्यूमरेटरमध्ये एक लिनियर फंक्शन आहे, त्यामुळे आपल्याला इंटिग्रेशन बाय पार्ट्स यूज करावं लागेल, कारण लिनियर फंक्शन और क्वाड्रॅटिक इन न्यूमरेटर अँड क्वाड्रॅटिक और लिनियर फंक्शनचं कॉम्बिनेशन प्रॉडक्ट हे जर डिनॉमिनेटरमध्ये असेल तर इंटिग्रेशन बाय पार्ट्स करावं लागेल. इंटिग्रेशन बाय पार्ट्ससाठी याचे आता आपण फॅक्टर्स येत आहेत का ते चेक करूया. हा कशाचा स्क्वेअर असेल किंवा दोन कुठल्या ब्रॅकेटचा प्रॉडक्ट असेल तर ते आपण तिथे घेऊया. तर आता हे जे आपलं इंटिग्रेशन आहे ते कन्सिडर करायचं. सो कन्सिडर 3t minus 2 upon t square minus 4t plus 4. आता कशाचा डायरेक्ट स्क्वेअर आहे का चेक करूया. तर बघितलं तर लक्षात येते की तो स्क्वेअर दिसतोय कशाचा, टी हे मायनस साईन घ्यायचा आणि याचा स्क्वेअर रूट 2 मीन्स टी मायनस 2 चा ब्रॅकेट स्क्वेअर आहे. डायरेक्ट लक्षात नसेल तर एक दोन चेक करून बघा की कशाचा स्क्वेअर येतो वगैरे. सो आपण हे असं लिहू शकतो 3t minus 2 upon t minus 2 ब्रॅकेट स्क्वेअर. चेक करायचा टी स्क्वेअर मायनस 2 into 2 4t प्लस 4. हे साईन बघायचं म्हणजे हे साईन इथे असतं, याचा स्क्वेअर रूट आणि याचा स्क्वेअर रूट अशा याचा तो स्क्वेअर असतो. हे चेक करायचं इथे 2 into ही टर्म या दोन टर्मचा प्रॉडक्ट ते पण आलं पाहिजे. तर तो या t minus 2 चा स्क्वेअर. आता इथे t minus 2 स्क्वेअर मीन्स काय, t minus 2 into t minus 2. सो इंटिग्रेशन बाय पार्ट्स आपण इथे यूज करू शकतो. आता आपण ह्या टर्मसाठी ते वापरूया. ABC आता किती जेवढे प्रॉडक्ट मध्ये टर्म्स असतील तेवढे कॉन्स्टंट यूज करायचे असतात. सो प्रॉडक्ट मध्ये दोनच टर्म्स आहेत, त्यामुळे आपण म्हणणार 3t minus 2 upon t minus 2 स्क्वेअर मीन्स t minus 2 into t minus 2. एकदा चेक करायचं की डिनॉमिनेटर मध्ये किती टर्म्स आहेत. दोन टर्म्स असतील तर दोनच कॉन्स्टंट यूज करायचं आणि स्क्वेअर आला तर कसा यूज करायचा ह्याची ट्रिक आपण त्या एका व्हिडिओमध्ये बघितली. सो a अपॉन फर्स्ट जो काय आहे तो t minus 2 प्लस b अपॉन जो रिपीटेड आहे तो. आता एकच टर्म दोनदा आहे त्यामुळे एकदा t minus 2 येणार आणि b अपॉन t minus 2 ब्रॅकेट स्क्वेअर येणार. जर थर्ड इथे काहीतरी असं असतं t plus 1 वगैरे तर प्लस c अपॉन t plus 1 वगैरे अशा फॉर्मॅटमध्ये. जेव्हा स्क्वेअर असतो तेव्हा कसे कॉन्स्टंट घ्यायचे हे आपण त्या इथे बघितलेलं आहे की टी मायनस जो ज्या ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे तो ब्रॅकेट एकदा एका कॉन्स्टंटसाठी कन्सिडर करायचा आणि त्याचा स्क्वेअर एका कॉन्स्टंटसाठी कन्सिडर करायचा. इथे अजून थर्ड डिफरंट ब्रॅकेट असतात तर अजून एक कॉन्स्टंट आणि मग त्याच्या खाली तो थर्ड डिफरंट ब्रॅकेट आपण घेतला असता. त्यामुळे स्क्वेअर आलं तर लक्षात घ्या एका कॉन्स्टंटला एक टर्म घ्यायची आणि दुसऱ्या कॉन्स्टंटला त्याच टर्मचा स्क्वेअर असे दोन कॉन्स्टंट इथे यूज करायचे आणि मग उरलेल्या ब्रॅकेटसाठी उरलेले कॉन्स्टंट. पण इथे एवढंच आहे फक्त t minus 2 त्यामुळे a आणि b एवढंच येते. आता नेहमीची मेथड की इथून ह्याने ह्याला क्रॉस मल्टिप्लाय करायचं ह्याने ह्याला, पण आता डिनॉमिनेटर सेम करायचं आहे ॲज अ लेफ्ट साईड. तर लेफ्ट साईड सारखा डिनॉमिनेटर करायचा असेल तर फक्त ह्याला t minus 2 ने फक्त मल्टिप्लाय केलं तरी पुरेसं आहे. सो दॅट इम्प्लाइज 3t minus 2 upon this t minus 2 into t minus 2 किंवा t minus 2 ब्रॅकेट स्क्वेअर लिहिलं तरी चालेल. a into this t minus 2 प्लस b ला कशानेच मल्टिप्लाय करायची गरज नाही बिकॉज t minus 2 स्क्वेअर ऑलरेडी आहे त्याच्यात. t minus 2 स्क्वेअर हा t minus 2 स्क्वेअर आणि हा t minus 2 स्क्वेअर दोन्हीकडे सेम आहे. सो लेफ्ट साईड गेली. दॅट इम्प्लाइज 3t minus 2 is equal to a into t minus 2 प्लस b. आता याच्यामध्ये a आणि b च्या कॉन्स्टंटची व्हॅल्यू आपल्याला इथे काढायची. ह्या इक्वेशनला इक्वेशन 1 म्हणा कारण आपण एकदा a b च्या व्हॅल्यूज काढल्या की आता इक्वेशन 1 मध्ये आपण त्या रिप्लेस करणार. तर a b च्या व्हॅल्यूज काढूया आपण. So that implies 3t minus 2 is equal to a into t means 8t
a into 2 means minus 2a plus b. आता दोन मेथड असतात. एक तर तुम्ही टी च्या व्हॅल्यू कन्सिडर करून काढू शकता, पण टी च्या व्हॅल्यू कन्सिडर करून काढायला इथे त्याला ब्रॅकेट वगैरे असे एकाच याला होते. इथेच याच ठिकाणी तुम्ही टी इज इक्वल टू 2 आणि एकदा टी इज इक्वल टू 0 अशी व्हॅल्यू कन्सिडर करून काढू शकला असता. पण इथे आपण असं जरी केलं तरी चालतं. हा दुसरी मेथड आहे की कंपॅरिझन करून पण आपल्याला ए आणि बी च्या व्हॅल्यूज काढता येतात. कंपॅरिझन म्हणजे काय की टी च्या ज्या टर्म्स आहेत त्या टी च्या टर्म्सना कंपेअर करायच्या, कंपेअरिंग ऑन बोथ साइड्स म्हणतो ना तसं. आणि कॉन्स्टंट ज्या आहेत त्या कॉन्स्टंटला कंपेअर करायच्या. टी स्क्वेअरच्या टर्म्स असतील तर टी स्क्वेअरला कंपेअर करायचं असं ते आहे. सो कंपेअरिंग बोथ साइड वी विल गेट 3t. टी च्या टर्म्स एकत्र घ्यायचे विच इज इक्वल टू 80. 3t is equal to 80 and minus 2 is equal to minus 2a plus b. या कॉन्स्टंट आहेत सगळ्या. minus 2a plus b कॉन्स्टंट आहे, ते कॉन्स्टंटला कंपेअर करायचं. टी च्या टर्म या टी च्या टर्मला विथ साइन कंपेअर करायच्या. स्क्वेअरची काही टर्म असेल तर त्या स्क्वेअरच्या टर्मला कंपेअर करायचं. आणि सपोज राईट साईडला स्क्वेअरची टर्म आहे, लेफ्ट साईडला स्क्वेअर नाही आहे, तर याचा अर्थ त्याचा कोएफिशियंट 0 आहे असं म्हणून कंपेअर करायचं. So TT means काय a is equal to 3, that implies a is equal to 3. So a ची व्हॅल्यू मिळाली. आता a ची व्हॅल्यू इथे सबस्टिट्यूट करा म्हणजे b ची मिळेल. That implies -2 is equal to -2 into 3 plus b, which is equal to -2 is equal to -6 plus b. आता -6 इकडे आणले की -2 plus 6 is equal to b. Therefore b is equal to मिळाला +4. So b is equal to +4 and a is equal to +3. या दोन टर्म्स मिळाल्या ते इक्वेशन मध्ये आपण सबस्टिट्यूट करणार. सो पुटिंग दिस व्हॅल्यू ऑफ a and b इन इक्वेशन 1 असं तिथे म्हणायचं. a is equal to 3 and b is equal to 4. So putting this value in equation 1 we will get 3t minus 2 upon this t minus 2 square can be written as 3 upon t minus 2 plus 4 upon t minus 2 bracket square. सो अशा पद्धतीने आपण हे लिहू शकतो. आता ह्याचं इंटिग्रेशन घेणं म्हणजे ह्याचं इंटिग्रेशन घेणं बिकॉज दोन्ही टर्म्स सेमच आहेत. सो इंटिग्रेशन ऑफ दिस मीन्स इंटिग्रेशन ऑफ दिस. देयरफॉर इंटिग्रेशन ऑफ दिस टर्म विथ रिस्पेक्ट टू टी म्हणणार dt आहे ना इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ दिस टर्म. पण हे आपण सिम्प्लिफाय का केलंय? ॲडिशन आणि सबट्रॅक्शनच्या फॉर्ममध्ये येण्यासाठी सिम्प्लिफाय केलं. सो ॲडिशनच्या फॉर्ममध्ये आलाय सो सेपरेट इंटिग्रेशन्स घेऊ शकतो. सो इंटिग्रेशन ऑफ दिस इज इक्वल टू येईल ते आन्सर टी मध्ये येणार आहे. फायनल स्टेजला आपण ते फक्त एक्स मध्ये कन्वर्ट करायचं. सो 3 अपॉन टी मायनस 2 dt प्लस इंटिग्रेशन ऑफ 4 अपॉन टी मायनस 2 स्क्वेअर dt. आता हे अगदी सिंपल आहेत दोन्ही फॉर्म्युले. ते फॉर्म्युले अप्लाय केले की इंटिग्रेशन मिळेल. सो आय इज इक्वल टू आता हा 3 जर कॉन्स्टंट बाहेर घेतला तर 1 अपॉन टी मायनस 2 हे जर लिनियर फंक्शन असेल तर डायरेक्ट लॉग अप्लाय करता येतो. सो लॉग अप्लाय 1 अपॉन टीचं लॉग टी असतं ना, तसंच 1 अपॉन टी मायनस 2चं लॉग ऑफ टी मायनस 2 आणि अपॉन डेरिव्हेटिव्ह ऑफ हे असतं पण ते काही 1च येणार आहे त्यामुळे इथे डायरेक्ट लॉग अप्लाय करता येईल. सो ह्याचा आन्सर येणार 3 कॉन्स्टंट बाहेर आला इंटिग्रेशनच्या 1 अपॉन टी मायनस 2 इज लॉग ऑफ टी मायनस 2 प्लस 4 इंटिग्रेशनच्या बाहेर इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन लिहूया आपण आणि नेक्स्ट स्टेजला त्याचं इंटिग्रेशन केले टी मायनस 2 स्क्वेअर dt. आता ह्याचं पण इंटिग्रेशन एकदम इझी आहे कारण टी मायनस 2 हा टी मायनस 2 एक लिनियर फंक्शन आहे आणि लिनियर फंक्शनचं तुम्ही ॲज अ x⁻n चा फॉर्म्युला सारखा यूज करून करू शकता. इथे जर टी स्क्वेअर -2 आणि मग ब्रॅकेट स्क्वेअर वगैरे आलं असतं तर आपण डायरेक्ट ते लिनियर फंक्शन्स x⁻n सारखं करता आलं नसतं. पण हे सगळं ब्रॅकेट म्हणजे x असं कन्सिडर केलं तर x स्क्वेअर असं दिसतंय ते सुद्धा. सो x⁻n चा फॉर्म्युला इथे अप्लाय करता येतो. त्यामुळे ते होणार हे फर्स्ट टर्म ॲज इट इज लॉग ऑफ टी मायनस 2 प्लस 4 इंटू इंटिग्रेशन ऑफ टी मायनस 2 ब्रॅकेट न्यूमरेटरला न्यायचं आणि रेस टू ते -2 होणार म्हणजे इंटिग्रेशन ऑफ टी मायनस 2 ब्रॅकेट रेस टू -2 आता x⁻n सारखा फॉर्म्युलाला अप्लाय करायचं 3 लॉग
t minus 2 plus 4 into x raised to n म्हणजे x raised to n plus 1 upon n plus 1 means minus 2 plus 1. Minus 2 plus 1 is minus 1. That implies t minus 2 raised to minus 1 upon minus 1 plus c. त्याचं इंटिग्रेशन काय आलं, t minus 2 ब्रॅकेट रेस टू minus 2. याचं इंटिग्रेशन आलं t रेस टू t minus 2 म्हणजे हा x असं कन्सिडर करा. x रेस टू minus 1 upon minus 1 लिनियर फंक्शन आहे म्हणून याला x सारखं ट्रीट करता येते. इथे जर टी स्क्वेअर वगैरे असतं तर आपल्याला ते टॅन साइन इनवर्स लॉगचे वगैरे ते फॉर्म्युले ते अप्लाय करायला लागले असते. सो कुठल्या फंक्शनला कुठला फॉर्म्युला चालू शकतो हे पण लक्षात आलं पाहिजे तिथे, नाही तर चुकून वेगळा फॉर्म्युला त्याला अप्लाय होता का नाही. सो हा एक्स रेस टू एन सारखं इथे वर्क करतो, त्यामुळे हे झालं. आता हा -1 आहे तर इथे मायनस साइन ॲब्सॉर्ब करून रिराईट करू. सो दॅट इम्प्लाइज आय इज इक्वल टू 3 लॉग टी मायनस 2 हे मायनस साइन झालं म्हणजे -4 आणि टी मायनस 2 ब्रॅकेट रेस टू -1. ब्रॅकेट रेस टू -1 म्हणजे रेसिप्रोकल असतो, सो तो डिनॉमिनेटर मध्ये येणार टी मायनस 2 प्लस सी. सो हे आन्सर आता आलेलं आहे आपल्या इंटिग्रेशनचं, फक्त हे सगळं कशात आहे टी मध्ये आहे, तेवढं फक्त आता आपण रिप्लेस करूया एक्स ने. सो टी म्हणजे काय कन्सिडर केलं होतं तर साइन एक्स, आपण हे साइन एक्स ने सगळं रिप्लेस करूया. देअरफॉर फायनल आन्सर इज आय इज इक्वल टू 3 log sin x minus 2 minus 4 upon sin x minus 2 आणि प्लस c. हे तुमचं फायनल आन्सर आहे.